गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही आजचा दिवस तिसरा आणि आता आपण निघतोय परतीच्या प्रवासाला. पण आता आज आपण बघणार आहोत वनराई धबधबा, विंडमिल फार्म, महाबळेश्वरला थोडं थांबू आणि तसेच पुढे जाऊया. थोडेफार आज जास्त करून 2 शॉट यायचे विचार आहे, बघू काय होते नाही माहिती. बॅगा ठेवल्या आता जस्ट. आणि ॲक्च्युली इकडे धुकं जाम आहेत. वाजले 8:45. वातावरण मस्त आहे. धुकं खूप असल्यामुळे आपल्याला जाम मेहनत करायला लागणार आहे आज वनराई धबधबा बघायला. कारण की मी आत्ता जस्ट एक हे पुस्तक चाललं, इथे लिहिलं आहे जागतिक वारसा स्थळ कास पठार. तर इथे जो वनराई धबधबा आहे त्याचं हे विहंगम दृश्य दिसतंय. तुम्हाला दिसतंय का? दिसत असेल. हां, तर तेच बघण्यासाठी मी चाललो आहे. कारण की हा धबधबा फक्त पावसाळ्यात वाहतो आणि हे जे कास पठाराचं तलाव आहे त्याचा जो ओव्हरफ्लो आहे त्या ओव्हरफ्लोमुळे तो वनराई धबधबा चालू होतो. तर तो आज आपण चेक करणार आहोत. तर पहिले नाश्ता करणार आहोत आणि मग आपण निघणार आहोत वनराई धबधब्याकडे. चला. हे बघ इकडनं मस्त दिसतंय. अरे प्रत्येकाचे 2000 रुपये तुझे पर हेड झाला असं आहे. कसं नाही त्याने आता कालचे बिल कसं लावलं तर विचार करतो. अनुराग सरळ साधा हिशोब मामा सांगतो तसं 2000 पर हेड घेतले. हे बघ इथे कासवार रिसॉर्ट आहे. काल आपण तिथे थांबलो नाही ना. इथे आलोच नाही आपण. ते बंदच होतं काल. इथे आलोच नाही आपण. मस्त टॉप येताना कसे आलो मग? हा ना रूट. हा आता आपण वॉटरफॉलला चाललो ते. तो वेगळा आपला विरू कुठं तो तिकडचा वेगळा आहे का? रस्त्याला सगळी फुलंच फुलं. तेच सांगते. हे बघ खास पठार. आतमध्ये अशी फुलं आहेत छोटी छोटी, माहिती आहे का? हा तो ह्याचा ब्रिज क्रॉस केला खाली, ह्याचं पाणी जातो तो. हा त्याच्या इथून रस्ता आहे. त्यानं दाखवले वॉसटला जाण्यासाठी बोटिंग आहे तिकडे. बामणवली ते काय लिहिलं आहे आणि वनराई धबधबा इथून 2 किलोमीटर, तांबीपासून 2 किलोमीटर. आता आपण उतरणार बंटी देऊळ. क्लायमेट हे बघ कसलं मस्तच आहे. हा थांबलाय बघ. मला विचार एकदा दवा जरा इथेच आहे का? विचारायची गरज नाही. आपल्याला तिकडून जो पाणी येतो ना तो इकडे भेटेल खाली, तोच धबधबा. विचार तुला इच्छा विचारून घे. आणि एक कोयना बॅकला हो धबधबा खाली आहे का? समोर येतो तो बघ. इथे खाली जायचं धबधब्याच्या इथूनच दिसतं बघा. चला बस. तू गाडली बघ इकडे बंटी. हे बघ, तू बघ समोर. कोयना बघ समोर बघ. डायरेक्ट दारात लावली त्यांच्या पार्किंग. बघ घाटो बघ. रस्ता तिथे वळवायला गाडी आहे ना तुझी खाली? आहे धबधबा म्हटलं तिथे असणार सगळं, टपरी वगैरे असते. ती आता आतमध्ये जायला लागेल. खाली उतरणार तिथपर्यंत. आतमध्ये अजून 1.5 किलोमीटर आतमध्ये चालत पण जायचं. चालत बिलत नाही जायचं. जिरवायला पाहिजे ना. इडली आम्हाला, पोहे आणि इडली. मग पैसे सगळीकडनं घेतात. मेंटेन पण ठेवतायत ना. एक की कासला पैशाला काय वाटत नाही. मेंटेन ठेवतायत ताई तशी लोक. मेहनत असते. प्रत्येक 100 मीटर चौकीवरती एक माणूस उभा करायचा. तर आपण आलो वनराई वॉटरफॉलला. हौशी बसल्यात. ते देऊळ आहे वनराई मातेचं आणि इकडनं चालत जायला लागतं. इकडनं पुढे गाडी जात नाही, टुरिस्ट गाडी जात नाही, त्यांच्या गाड्या जातात. आणि 70 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे. आणि इकडनं 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं. तर ताई आणि दादा आणि अनुराग पुढे आहेत, मी चालतो यांच्या मागे.
तर हाच तो वॉटरफॉल आहे जो मी मग सकाळी बोललो होतो की सकाळीच बोललो ना, हां सकाळीच बोललो मी तुम्हाला की त्याच्या स्टेप्स आहेत आपल्या कास तलावाच्या तिकडनं येतात त्या, आणि त्याचाच वॉटरफॉल होतो तयार. तोच वॉटरफॉल आपण बघायला चाललो आहे मस्त गावातून. हे बघू शकता. भांबवली वजराई धबधबा, वेलकम. इथं मस्त असं छोटे छोटे ओढे वाहतात, माती वाहून आली. सातारा वन विभाग. मावशी कचरा टाकायला चालल्यात. हो गाईला भाकरी येत काय? हो हो हो. हां 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 हां. ही महाकालीची जीप का? फोटो तर येताना काढूया ना. हे जाम दिसतंय तिथे. तो बघ तो तुरा पण दिसतोय बघ, तो लाल कलरचा. हळू 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 कौस्तुभ हळू. हे यावर उगाच शूज घातले माहिती आहे काय? नाही ते नाही, ते लाल होणार होता. तू वरतून चाल बावळट. ते पांढऱ्याचे लाल झाले हो. धबधबा आपला जायचंच नाहीये. रस्ता बघा. याने जर पूर्ण वाटेवरती अशा चिरा घातल्या असतील मग त्यांना 70 रुपये देणं वर्थ आहे. बोलला जाऊन येऊन 3 किलोमीटर आहे. अजून आपण 1 किलोमीटर पण नसं नाही आलत. येताना लावू, मला आठवण कर. घड्याळ. मला असं वाटतं वजराई वॉटरफॉलसाठी ना स्पेशल वेगळा ब्लॉक करायला लागेल. सिमेंटचं मचान केलं त्या आसवाला बिसवाला पकडण्यासाठी. आम्ही चाललो पायी पायी खाली. किती दिवस अजून लागतील काय माहिती. भेंडी नाही खाली आहे. पाणी गेलं. पाणी नाही धबधब्याला ना. हां हाय हाय. 2 धबधबे आहेत. आपण इकडून परत जाऊ शकतो ना. अरे तो हाय बघ कुठं. आपण बघ कुठं आहे. इकडून मस्त दिसतो हा बघ. हा वजराई धबधबा, जिल्हा सातारा, गाव कास. 3 छोटे छोटे आहेत ना, 2 छोटे एक मोठा आहे. तर हे वजराई वॉटरफॉल जायला इकडनं पुढे रस्ता आहे आणि आम्ही त्या मचाणावर थांबलोत. आणि हा लांबूनच एवढं बघायला मस्त वाटतं ते खाली जायची इच्छाच होत नाही आहे. तर मी आता इथनंच ड्रोन उडूया आपण, नको पुढे जाऊया.
असल्या प्लास्टिकच्या बॉटल दिसत आहेत, 70 रुपये घेतात. हे साफ करायला पाहिजे. बॉगमध्येच टाकून देतो. आई शपथ. चला नो हे पुढे पुढे चालत जा बाबाच्या इथपर्यंत. आम्ही चाललो आता रिटर्न. वजराई वॉटरफॉल माचणवरनं बघितला, कारण पुढे जायची हिंमत नव्हती. त्यामुळे आता परत जायचं आहे. मग आपल्याला काय कुठे जायचं धावत, संध्याकाळ रात्र. ती तूच करणार आहेस, बाकी कोण नाही करणार. काय मावशी काठ्या गोळा करताय? अरे बाबा जळायला लागतं मुला सरपण चुलीला जळ. सरपण सुकवणार ते. हा आजीला पण सवय झाली आता. किती गोळा केली. पुन्हा हरामी पण बोलली. आजकालची पोरं हरामी असं बोलली ती. हा काय इथलंच पाणी थंड थंड. तर आज आपण बघितला वजराई वॉटरफॉल म्हणजे आंबेवलीचा धबधबा, जो कास तलावातून खाली उतरत होतो. तर हा धबधबा भारतातला सगळ्यात उंच धबधब्यांपैकी एक आहे असं साताऱ्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवारा वाटक्या.